चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजचा प्रश्न या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे नवोदय 2018 ला विचारला गेलेला आहे. पाहूया प्रश्न. आता पहा, एक आगगाडी ताशी 60 किमी वेगाने एका स्टेशनवरून 1:45 वाजता दुपारी सुटते. तिला 165 किलोमीटर दूर असणाऱ्या दुसऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल? तर आता लक्षात घ्या, ताशी 60 किलोमीटर वेग आहे, म्हणजे एका तासात 60 किलोमीटर जाते. किती जाते? एका तासात 60 किलोमीटर जाते. याचा अर्थ एका मिनिटाला किती जाते ती? 1 किलोमीटर. तर आता 165 किलोमीटर तिला जर दूर जायचं असेल तर याचा अर्थ 165 मिनिटामध्ये ती किती जाईल? 165 किलोमीटर. हे आपल्याला इथपर्यंत लक्षात येणं गरजेचं आहे. तर 1 तास 60 किलोमीटर, याचा अर्थ एका तासात मिनिटं किती असतात? 60. म्हणून एका मिनिटात किती जाते? 1 किलोमीटर. म्हणून 165 किलोमीटर 165 किलोमीटर अंतर ते किती मिनिटात जाईल? 165 मिनिटात. झाला आपलं उत्तर. आता हे 165 ला फक्त आपल्याला मिनिटात आणि तासात कन्वर्ट करायचे. कसं करणार? 165 हे मिनिट आहे, त्याला तासात लिहिण्यासाठी 60 ने भाग देऊया. आता 60 चा पाढा येत नसेल तर 5 लिहिल्या. 5 1 5 होईल, 1 उरला 5 2 10 12 राहिले. 5 3 15, 1 उरला 5 3 15. या ठिकाणी 33/12. आता 12चा पाढा आपल्याला येतो. तर 12चा पाढा लिहिताना 12ने या संख्येला पूर्ण भाग जात नाही, म्हणजे याचा पूर्णांक आहे का अपूर्णांक उत्तर येईल. 12 इथं जशा तशी घेऊन घेऊया. 12 2 24, 12 2 24 घेऊया. ओके, याच्यातून जर 24 गेले तर किती होतात? 9. म्हणजे आपलं उत्तर आलेले 2.9/12 तास. आता हे 9/12 ला आणखीन आपण 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 असं घेऊ शकतो. म्हणजेच 2.3/4. म्हणजेच 2 तास आणि 45 मिनिटं. 3/4. याचा अर्थ काय असतो? 4 भागापैकी 3 भाग. समजा आता ही घडी आहे, बरोबर आहे. हा 1 तास समजा पूर्ण जर केला, त्याचे जर 4 भाग केले तर हे 15 15 15 15 मिनिटाचे भाग, बरोबर आहे. तसंच या 4 भागापैकी 3 भाग म्हणजे 45 मिनिटं. याचा अर्थ 2 तास 45 मिनिटं वेळ लागला. आणि ती किती वाजता स्टेशनवरून सुटली? 1:45 ला. म्हणजेच आपण 1:45 मध्ये 2 तास 45 मिनिट ऍड करायचे. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 3 तास 90 मिनिट. आता 90 मिनिट म्हणजे 60 मिनिट इकडे घातले तर किती होतील मग? 4 तास 30 म्हणजे 4 वाजून 30 मिनिट. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहिजे. ओके.